सध्या तरी स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज इच्छुकांच्या मुलाखती सुरू असलेल्या पाहायला मिळतात। बारामती हॉस्टेलमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून अजितदादा स्वतः या मुलाखती घेतात। दोन्ही शहराध्यक्ष सुद्धा आहेत, रुपाली चाकणकर सुद्धा आहेत आणि या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती चालू आहेत। अनेक इच्छुकांशी आपण बोललेलो आहोत, मात्र आता माझ्या बरोबर जे इच्छुक आहेत ही सगळी यंग जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, सुशिक्षित उमेदवार आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचे सगळे उमेदवार आहेत। त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। अजितदादांच्या गटाकडे त्यांचा एवढा कल का आहे हे सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। तुमचं नाव काय, शिक्षण किती झालंय आणि अजितदादांकडून तिकीट हवं असं का वाटतं? स्वाती आनंद लाकडे, 12वी झाली शिक्षण आणि त्यांच्याकडून उमेदवाराची तिकीट पाहिजे आहेत। तर आमच्या इथं अजून बदल घडवायचा आहे। त्यासाठी उमेदवारी हा, नक्कीच ताई, तुमचं किती शिक्षण झालंय आणि अजितदादांनी तिकीट द्यावं असं का वाटतं? कारण आपण बघितलं तर बऱ्याच सगळ्या प्रभागांमध्ये इच्छुक खूप आहेत आणि ज्येष्ठ खूप इच्छुक आहेत, कारण अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते। नमस्ते, माझं नाव पूजा जाधव आहे। मी 7 प्रभागामध्ये काम करते। मी युती अध्यक्ष म्हणून काम करते, दादाच्याच गटात करते। हा प्रवाह जो दादांचा आहे, विचारांचा आहे, समता बंधुता आणि महत्वाचं म्हणजे शाहू फुले आंबेडकरांना मानून दादा पक्ष चालवतात। या विचारधारेची आता खरंच समाजाला गरज आहे। ज्या विचारधारेतून समाज घडतो त्या विचारधारेला आम्ही टिकून आहोत, त्यांच्या सोबत आहोत। म्हणून आज मला त्यांच्या पक्षाचं तिकीट हवंय, कारण मला समाजामध्ये परत समता बंधुता पेरायची आहे। समाज हे वाढीचं कारण समता बंधुता आहे, त्याच्यामुळे मला या पक्षाचं तिकीट हवंय आणि मला याच पक्षाद्वारे म्हणजे अजितदादाची ताकद म्हणून मला पक्षात परत काम करायचंय। नक्कीच ताई, तुमचं किती शिक्षण झालंय आणि का तुम्ही उमेदवारी मागताय अजितदादा? माझं नाव सोनाली अजिंक्य घुले। मी प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक उमेदवारी मागितली आहे दादांकडे आणि माझं शिक्षण मी कमर्शियल पायलट आहे आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्याबरोबर मी केलेलं आहे आणि आता आमचा प्रभाग हा नव्याने महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला आहे। त्याच्या निमित्ताने दादांकडे दादांच्या पक्षामध्ये मधून उमेदवारी ह्याच्यासाठी पाहिजे की आपल्या पुढे रोल मॉडेल म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऑलरेडी दादांनी विकास आपल्या पुढे मांडून ठेवला आहे आणि आमच्या प्रभागाचा त्या पद्धतीने विकास व्हावा आणि त्यांच्यामध्ये आमची फुलाची पाकळी म्हणून त्याच्यामध्ये योगदान असावं आणि शिक्षण आणि विकास आणि ह्याच्या सगळ्याची सांगड कुठेतरी आम्हाला दादांच्या माध्यमातून घालता येईल हीच या ठिकाणी माझी इच्छा आहे आणि म्हणून दादांच्या पक्षातून मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे। नक्कीच आपण बघतोय की राजकारणामध्ये सध्या तरुण मुलांचं जर बघितलं तर राजकारण त्यांना नकोसं वाटतं, असं वाटतं नाही आम्हाला पॉलिटिक्स आवडत नाही किंवा इव्हन मतदान करण्यासाठी सुद्धा तरुण पिढी आजकाल जाताना पाहायला मिळत नाही। तुमच्यासारख्या तरुणांना राजकारणात यावंसं वाटतं, हे मुळात कशाचं आहे? हे मुळात त्याच्यासाठीच की आपणच कुठेतरी एक पाऊल उचललं पाहिजे आणि मग आपण बाकीच्यांना सांगू शकतो की तुम्हीही याच्यामध्ये सामील व्हा। जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये स्वतः सहभागी होत नाही आणि त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क मध्ये ते काम कशा पद्धतीने चालतं आणि त्याच्यामध्ये आपलं काहीतरी योगदान असेल आणि मग तिथे आपलं मत मांडण्याची आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊ, ह्याच्या पुढे प्रत्येकाने ते पाऊल टाकलं पाहिजे। आणि त्याच निमित्ताने मी माझं पाऊल कमर्शियल पायलट असताना सुद्धा आपलं काहीतरी योगदान असावं त्याच्यामध्ये, ही माझी इच्छा आहे आणि सर्व तरुणांना मी ह्या निमित्ताने सांगू इच्छिते की आपणही याच्यामध्ये सामील व्हा, ज्याचे करून भारताचं आणि पुढच्या ज्याचे भाग्यविधाते आपणच आहोत आणि ही आपली जबाबदारी म्हणून त्याच्यामध्ये यावं। नक्कीच ताई, तुम्ही काय सांगाल? आपण बघितलं गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्याच पक्षांमध्ये इच्छुक खूप असतात, उमेदवार असतात, पदाधिकारी असतात जे आता ज्येष्ठ झालेले आहेत, मात्र तरुणांना पण या सगळ्या राजकारणामध्ये संधी मिळायला हवी असं का वाटतं? नमस्कार, मी सौ योजना प्रसाद चौगुले। मी प्रभाग क्रमांक 18 मधून इच्छुक उमेदवार म्हणून इच्छुक आहे आणि माझं शिक्षण मास्टर ऑफ कॉमर्स झालेलं आहे। मी पुणे महानगरपालिकेमध्ये 8 वर्ष काम केलेलं आहे समूह संघटिका म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या सोबतच जाण्याचा निर्णय का घेतला तर सगळ्यात प्रथम की अजितदादांची जी काम करण्याची पद्धत किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेव नाव असं आहे की काम म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजे काम आणि दुसरं म्हणजे की सेक्युलरिझम विचारधारा। तर प्रभागामध्ये असेल किंवा माझं जेव्हा काम चालू होतं तिथं पण मी दादांची आपल्या पक्षाची विचारधारा जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खूप प्रामाणिकपणे काम करत आहे आणि जरी मला संधी मिळाली तर नक्कीच मी म्हणजे माझा प्रभाग ही माझी जबाबदारी असेल असं मी काम करणार आहे, म्हणून मला उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा आहे।
पण जेव्हा पक्षाकडे इतक्या मोठ्या संख्येने ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी असताना इच्छुक उमेदवार असताना तरुणांना ही संधी मिळावी असं का वाटतं? तर युवकांना संधी का द्यावी, तर माझं असं वैयक्तिक मत असेल की युवक जो आहे तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्त करून प्रभागाचे प्रश्न जे प्रलंबित असतील किंवा नवीन जे काही समस्या असतील ते अतिशय योग्यरित्या हाताळू शकतात. आणि जनरल नॉलेजचा जरी विषय आला तरी ज्येष्ठांच्या तुलनेत युवक अतिशय सक्षमतेने आणि प्रामाणिकपणे काम करू शकतात. त्याच्यामुळे आता युवकांना संधी देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून इच्छुक आहात आणि तरुणांना संधी मिळणं का गरजेचं आहे? इच्छुक नाही आहे. मी आता पुणे शहर कार्याध्यक्ष आहे युवती विंगसाठी. आणि प्रथमतः मला हे सांगायला आवडेल की खूप मोठा युवकांचा जो वर्ग आहे तो आज अजितदादांच्या पाठीशी आहे. आणि आपण बघू शकतात आता या माझ्या आधी ज्या युवती बोलल्यात त्या मोस्टली सगळे तुम्ही बघाल एज्युकेटेड आहेत, हायली एज्युकेटेड युवती आहेत, युवक आहेत. आज हे पॉलिटिक्समध्ये एक मेन स्ट्रीममध्ये येऊ इच्छिता ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आताच काही वेळापूर्वी आम्ही दादांना सुद्धा भेटलो. दादांना आम्ही ही गोष्ट सांगितली की जास्तीत जास्त युवकांना युवतींना ही संधी आपल्यामध्ये देण्यात यावी, ज्याने एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते पुढे येतील आणि लोकांचं काम करू शकतील. दॅट्स ऑल. तुम्ही कुठून इच्छुक आहात आणि एज्युकेशन काय? मी सौ वर्षा प्रशांत पवार. मी हडपसर सातवाडी प्रभाग क्रमांक 16 मधून इच्छुक आहे. मी सर्वे नंबर 15 लक्ष्मी कॉलनी आकाशवाणी या भागातून इच्छुक आहे. माझे सासरे माजी सरपंच आणि माजी नगरसेवक शिवाजीराव पवार आहेत. माझ्या सासूबाई आमदार चेतन तुपे पाटील यांच्याबरोबर हडपसर माळवाडी प्रभागातून नगरसेविका राहिलेल्या आहेत. जनसेवेचा वारसा हा मला सासर आणि माहेर दोन्हीकडून आहे. त्याच्यामुळे कामाची पद्धती आणि माझे वडील नायब तहसीलदार असल्यामुळे मला सरकारी कामाचा अनुभव देखील आहे. आणि त्याचप्रमाणे राजकारण, समाजसेवा आणि या सगळ्या गोष्टींचा आणि आमदार चेतन तुपे पाटील यांच्याबरोबर देखील मी 5 ते 10 वर्ष प्रचार दरम्यान किंवा कार्यपद्धतीमध्ये काही संघटनेच्या काही सेवा करण्याच्या ज्या काही कार्यपद्धती आहेत, मेळावे असतील, राष्ट्रवादीचे मेळावे असतील, काही कार्यशाळा असतील, ज्याच्यातून सर्वातून मी सहभागी घेते. आणि गायत्री महिला बचत गटाचे देखील मी अध्यक्ष राहिलेले आहे. आणि आता आपण पाहत आहात की आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो महिलांना ऑलरेडी 50% आरक्षण असल्यामुळे सर्व गटांमधून आणि सर्व प्रभागांमधून महिलांचा सहभाग हा देखील भरपूर संख्येने आहे, ज्याच्यामध्ये महिला प्रचंड बहुमताने विजयी देखील होत आहेत, बाहेर पडत आहेत, कामं करत आहेत. मेळावे किंवा काही प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व इतर महिलांना देखील बळ देत आहेत, ज्याचा फायदा पक्षाला नक्कीच होतो आहे. आणि या सगळ्याचा आढावा अजितदादा नेहमी वारंवार वेळोवेळी घेत असतात. त्यांना कामाची माणसं हवी असतात. त्याच्यामध्ये महिला पुरुष असं काही वर्ग नाहीये. ते महिला देखील तेवढ्याच सहभागी होऊन तेवढ्याच उत्तम प्रकारे कार्यभाग सांभाळत आहेत, ज्याच्यामध्ये अजितदादांनी सर्व महिलांना देखील भरभरून उमेदवारी देण्याचा विचार केलेला आहे. आणि विजय हा राष्ट्रवादी आणि अजितदादा विचारांचा होणारच आहे. आमचा पुणे आणि हडपसर हा भाग पहिल्यापासूनच राष्ट्रवादी विचारांचा आहे. तरुणांना संधी का मिळाला? तरुणांना संधी मिळायला हवी आहे, कारण ते आता टेक्नॉलॉजीनुसार किंवा सोशल मीडियानुसार पहिले लोक जे काम करत होते, पहिला आपला जो मागच्या पिढ्या ज्या करत होत्या त्याच्यापेक्षा हे एक पाऊल नक्कीच पुढे आहेत निश्चितच. कारण सोशल मीडिया म्हणा किंवा टेक्नॉलॉजीच्या सगळ्या यंत्रणा त्यांना वापरता येत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या काही गुण असे आहेत की ज्याच्यामुळे ते धडाडीने काही डिसिजन्स घेऊ शकतात, चेंज करू शकतात. आणि त्याच्यासाठी अशा तरुण नेतृत्वाची देखील गरज आहे, ज्याच्यामध्ये तरुणांचा सहभाग असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुमचं नाव काय, कुठून इच्छुक आहात आणि एज्युकेशन काय? नमस्कार, माझं नाव ईशान चेतन तुपे. मी प्रभाग क्रमांक 17 मधून इच्छुक आहे, रामटेकडी, माळवाडी, वैदवाडी. मी इच्छुक ह्यासाठी आहे कारण युवकांना एक संधी भेटली पाहिजे. युवकांची विचार करण्याची पद्धत ही आता नवीन युगात जी लोक आहेत त्यांच्यासाठीची आहे, त्यांच्या सोबत चालण्याची आहे. त्यामुळे मला वाटतं की युवकांना जेव्हा संधी भेटते तेव्हा युवक त्या संधीचं सोनं करत असतात. आणि हे 100% आहेच खरं की फक्त युवकांची गरज नाहीये, तर आपल्या सोबत एक्सपिरियन्स बॅलन्स्ड पॅनल असलं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे युवक, त्यातच महिला आणि त्यासोबतच काही वरिष्ठ ज्यांनी खरंच सभागृहात काम केलेलं आहे, सभागृहात कामकाज पाहिलेलं आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेव्हा काम करू तेव्हा 100% आम्ही जेवढं काम करायची इच्छा ठेवतो त्याच्यापेक्षा अधिकच चांगलं आम्ही काम करू शकतो. आणि मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षाबरोबर जेव्हा आम्ही जुडले जातो तेव्हा आजचाच कल, खरं तर सांगतो आजच्या नगरपालिकेचा कल, की युवक आणि सगळ्यात जास्त महिला हे दादांच्या पाठीशी आहेत. चांगला निकाल आज लागलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज एक परत राष्ट्रवादीची मोठी लाट उसळून आलेली आहे. त्यामुळे मला असं खात्रीलायक वाटतं की पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा फडका, आम्ही झेंडा नक्कीच फडकू.
आता सध्या बघितलं तर तरुणांना राजकारणाचा जास्त कल नाहीये तरुणांचा या सगळ्याकडे, पण तुमच्यासारखे तरुण उमेदवार जर पुढे येत असतील तर कदाचित तरुण मतदार पण या सगळ्यामध्ये जोडले जातील असं वाटतं. खरं तर तरुणांचा कल आहे राजकारणाकडे, पण प्रॉब्लेम असा होतो की त्यांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण होत नाहीये. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवकांच्या फळीतनं, विद्यार्थ्यांच्या फळीतनं आणि युवतींच्या फळीतनं आम्ही युवकांना जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना राजकारणातले सगळे जे काही पॉझिटिव्ह आहेत, जे काही निगेटिव्ह आहेत ते समजून आपण त्यांच्याकडून काम करून घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला खात्री आहे की या टाइम जास्तीत जास्त युवकांकडून मतदान होईल आणि या टाइम पुणे महानगरपालिकेत आपला जो आकडा आहे तो युवकांमुळे जास्तीचा अधिकचा असेल आणि एक परिवर्तनाची जी घडी आहे ती 100% फिरेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा आम्ही महानगरपालिकेवरती फडकू. नक्कीच आपण बघतोय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तरुणांची संख्या ही जास्त असलेली पाहायला मिळते. वेल एज्युकेटेड असलेले, सुशिक्षित, सुजाण नागरिक आपण ज्यांना म्हणतो तशा पद्धतीचे तरुण राजकारणात येणं, त्यांना संधी मिळणं खूप गरजेचं आहे. अनेक वर्षांपासून काम करणारे अनुभवी पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते असणं गरजेचं असतंच, मात्र त्यांच्याच जोडीने नवीन उमेदवारांना सुद्धा संधी दिली गेली पाहिजे अशा पद्धतीचं मत जे आहे ते इथले सगळे हे इच्छुक, जे तरुण पिढीतले इच्छुक उमेदवार आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता आजच्या ज्या काही इच्छुकांच्या मुलाखती आहेत या मुलाखती झाल्याच्या नंतर किती तरुण उमेदवारांना अजित पवार गटाकडून तिकीट मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.